खडकलाट येथे संत ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळा संपन्न। खडकलाट येथील विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये विठ्ठल रुक्माई विश्वस्त कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने संत ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळा मोठ्या उत्साहात आणि विविध धार्मिक कार्यक्रमाने साजरा करण्यात आले। यावेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। पहाटे 6 वाजता मंदिराचे पुजारी सुरेश शिंदे महाराज पुजारी यांच्या हस्ते संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मूर्तीची विधिवत पूजा करण्यात आली। सकाळी 9 वाजता ज्ञानेश्वर पारायण सोहळ्याला प्रारंभ झाले। 10 पर्यंत मोठ्या प्रमाणात भाविकांच्याकडून ज्ञानेश्वरी पारायणाचे वाचन करण्यात आले। 10 पासून नवलिहाळ फुटाणवाडी गळतगा खडकलाट येथील भजनी मंडळांच्याकडून भजनाचा कार्यक्रम झाला। यानंतर दुपारी 12:01 संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्यात आली। यानंतर आरती करून ज्ञानेश्वर महाराजांच्या मूर्तीचे दर्शन घेण्यात आले। दुपारी 12:30 वाजता महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। महाप्रसादाचे वाटप राजेंद्र भडगावे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी बंडा सरदार म्हणाले, प्रत्येक वर्षी ज्ञानेश्वरी माऊली समाधी सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असते। यावर्षी भाविकांच्याकडून उपस्थित समाधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून यासाठी फुटाणवाडी गळतगा नवलिहाळ येथील मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित आहेत। गावात श्री विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये प्रत्येक वेळी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते आणि या कार्यक्रमाला परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहतात। यासाठी ग्रामस्थांचे चांगले प्रकारे सहकार्य मिळत असून यापुढील काळातही सर्व भाविक भक्तांच्याकडून सहकार्य मिळावे अशी विनंती केली व महाप्रसादाचे देणगीदार राजेंद्र भडगावे यांचे आभार मानले। कार्तिक उत्सवातील अहवाल वाचन केले। यानंतर भजनी मंडळांना विडा देण्यात आला। यावेळी विठ्ठल रुक्माई मंदिराचे विश्वस्त कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर के.एच. दिवाण, सुरेश शिंदे महाराज, राजू शिंदे, संजय जगताप, बाबासाहेब मोकाशे, श्याम कोरडे, मुरलीधर कुलकर्णी, वसंत जोशी, प्रकाश माळगे, निवास जोशी, विकास सुतार महाराज, बाळासाहेब सरकार, पिरू खोत, सदाशिव कापशे, मानती शांकली, अनिल पाटील, अशोक घोरपडे, श्रीपती माकणे आदींसह भाविक भक्त, टाळकरी, वारकरी, माळकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बंडा सरदारांनी सूत्रसंचालन करून आभार मानले।
मी इथं स्वागत करतो। संजीवन समाज सोहळा यशस्वीरित्या पार पडलेला आहे। तत्पूर्वी आपण जे कार्तिक उत्सव केला एक महिनाभर, त्या उत्सवानिमित्त ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्या सर्वांना आम्हाला एक उल्लेख करणं जरुरीचं आहे। त्याकरता मी इथे उभा राहिलेला आहे। आणि यावर्षीचा जो अहवाल आहे म्हणजे आम्ही जे पट्टी गोळा केली, पट्टी किती आली, काय झालं, सगळं तुम्हाला सविस्तर मी इथं सांगणार आहे। त्याकरता मी इथं उभा आहे। तर झाला तो गेल्या ऑक्टोबर 7 पासून ते नोव्हेंबर 6 पर्यंत हा सोहळा सुरू होता, जवळजवळ एक महिनाभर आणि पार पडला। त्याबद्दल मी सर्व भक्तांना यायला लागत होतं। तर त्यामध्ये प्रामुख्याने ज्याला जबाबदारी दिलेली होती त्यामध्ये मुरलीधर कुलकर्णी, राजू लोकारे, सुधाकर हेगडे, निवास कुलकर्णी, रत्नाबाई कोट, साऊबाई कुंभार, सौ मंगल शिंदे आणि सुरेश शिंदे, त्याचप्रमाणे सुट्टे जग्गापासून ते किंवा शिवाजी भारमाल, प्रकाश माळगे आणि श्याम केसरकर, अनिल पाटील म्हणजे आमचे जे व्हिडिओ करतात ते अनिल पाटील, पूजा टॉर्स, त्याचप्रमाणे सुरेश शिंदे वगैरे नाव घेतोय, राजू असुंदे किंवा शोभा, या सर्वांनी मिळून एक महिनाभर दररोज इथं बरोबर 4:30ला येऊन ते काकडा संपून आरती होईपर्यंत त्या सर्वांनी मिळून हा सोहळा एक महिनाभर व्यवस्थितरित्या पार पडला। त्याबद्दल प्रथम मी त्या सर्वांना इथं बसलेले त्यांना सर्वांना धन्यवाद देतो। त्याच्यानंतर एक महिनाभर रात्रीचे दीपोत्सव होत होता। तो दीपोत्सव अजित तोडकर आणि भगत राजपूत यांच्याकडे ती जबाबदारी दिली होती आणि ती जबाबदारी बरोबर त्यांनी एक महिनाभर पार पाडली। त्याबद्दल त्यांना पण मी धन्यवाद देतो। त्यामध्ये 6 तारखेपर्यंत जे पारायण झालं त्या पारायणामध्ये पारायणासाठी आम्हाला शोभा कुलकर्णी, मंगल सरदार, नागू माळी हे चिरकोड येऊन दररोज येत होते 7 दिवस। काय बरोबर विशेष म्हणजे ते दररोज चिरकोड येऊन इथं बरोबर येऊन ते पारायण करून जात होते। त्याबद्दल त्यांना त्यांचं एक नाव घेतो मित्र। त्याचप्रमाणे अश्विनी दिवाण, सुलक्षणा वहिनी, माकडे गुरुजी, आपल्या भोसलेताई, त्याचप्रमाणे कुसुम रणदिवे, अंजना मोकाशी, अंजली कुंभोजे,
प्राजक्ता बुगडे, रुपाली माळगे, अशोक घोरपडे, त्याचप्रमाणे राम जोशी, अनिता कापशे, शांताबाई पाटील, ह्या नावासाठी भरपूर आहे नाव. शांताबाई उपस्थित राहून त्यांनी पारायण व्यवस्थितरित्या पार पाडलं त्याबद्दल तुम्हाला सर्वांना पांडुरंग देवस्थानच्या वतीनं परत एकदा धन्यवाद. त्याच्यानंतर पारायण सुरू असतं ज्यांनी मला नाश्त्याची व्यवस्था केली त्यामध्ये प्रामुख्यानं नाश्ता सौ नैना जोशी, मनोज चव्हाण हुपरी, बरोबर आहे का सुनील, दीपाली जोशी, रंजना कुलकर्णी, बेबी यादव लिंगणूर आणि विद्याधर चिंचवाडे, कुमारी श्रेष्ठा सरदार, विनया नाटकर यांनी नाश्ता घेऊन सहकार्य केल्याबद्दल त्या सर्वांचं पांडुरंग. सुनील मिस्त्री नाईक, सौ शोभावहिनी कुलकर्णी, सूरज टिपोगडे सांगली, विठ्ठल महिला बदली मंडळ आणि महांते सांगली आणि तुळशीवाला सर्व खर्च राजू भडगावे, म्हणजे जेवणाचा महाप्रसाद होता ते सर्व खर्च राजू भडगावे केलेला होता. ज्यांनी आम्हाला पंगत दिली त्याबद्दल त्यांचं पण पांडुरंग देवस्थान कमिटीच्या वतीने मी घ्यायला आभार मानतो. त्याचप्रमाणे आजचा जो प्रसाद आहे म्हणजे संजीवन समाज सोहळा आहे त्याचा प्रसाद राजू भडगावे यांनी दिलेला आहे त्याबद्दल त्यांना पण धन्यवाद. त्याच्यानंतर संध्याकाळपर्यंत आपण गाव प्रदर्शन करून दिंडी केली. त्या दिंडीमध्ये प्रथम झुणका भाकर जे दिलं ते आमचे बालवीर गणेश मंडळ खडकलाल परकोट गेले यांचं पण मी धन्यवाद देतो. त्यानंतर रात्री जो महाप्रसाद झाला त्या महाप्रसादाला आमच्या वतीनं देणगीदार म्हणजे डॉक्टर के दिवाण, केदार कुलकर्णी, गोपाल लक्ष्मण यादव, सचिन सरदार, प्रल्हाद जोशी, तेजस जोशी, वसंत जोशी, नंदू पोद्दार, पिंटू सोनार, उमेश घाटगे, सुहास जोशी, योगेश कुलकर्णी, मंजू कल्लापा पुजारी आणि बिस्लरी जे दिलं त्याशी म्हणजे पाण्याचा पुरवठा दौलतसिंग राजपूत यांनी दिल्याबद्दल या सर्वांचं मी आणि दीपक भडगावे यांनी पण दिलेला आहे महाप्रसाद. तर या सर्वांचं आमच्या पांडुरंग देवस्थान कमिटीच्या वतीनं परत एकदा मी जाहीर आभार मानतो.